नमस्कार. आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. तर आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये ते म्हणजे इंडिकेटरची माहिती घेणार आहोत. कोणतं बी इंडिकेटर वगैरे आपल्याला 100% ॲक्युरेसी वगैरे देत नाही. आपण कोणतं बी इंडिकेटर आपण एक आपल्याला सपोर्टमधून किंवा मल्टिपल कन्फर्मेशन म्हणून आपण वापरू शकतो. कोणतं बी इंडिकेटर आपल्याला 100% काही आपल्याला सांगत नाही. पहिल्यांदा तुम्हाला सांगत आहे. तर या इंडिकेटरचे किती ॲक्युरेसी आहे त्या रिलेटेड, म्हणजे तो इंडिकेटर किती आपल्याला सक्सेस वगैरे मिळवून देत आहे ते आपण बॅक टेस्टिंग करूनच आपण ठरवू शकतो. तर ही एक इंडिकेटर वगैरे स्टॉकच्या प्राइजेस, त्या इंडेक्सच्या प्राइजेस वगैरे कशा वर्क होतात त्याचा वगैरे एक अंदाज वगैरे बांधण्यासाठी आपल्याला इंडिकेटर वगैरे मदत करत असतो. तर आपण पाहणार आहोत रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा आपण इंडिकेटर पाहणार आहोत. याचं एक बेस एकदा समजून घेऊया आपण. तर ह्याच्यामध्ये 2 लेवल इम्पॉर्टंट असतात, एक 70 आणि एक 30. तर ही इंडिकेटर वगैरे ओव्हरशोल्ड आणि ओव्हरबॉट हा एरिया असतो. तर इथं पहा, जर ओव्हरशोल्ड एरियामध्ये प्राईस येत असेल किंवा आली प्राईस आपलं ओव्हरशोल्ड एरियामध्ये, तर इथं सेलर जे आहेत ती वगैरे त्यांची ताकद वगैरे कमी होऊ शकते आणि इथून बाहेरची ताकद वगैरे वाढू शकते. तर म्हणजेच ही प्राईस जी आहे ती अप ट्रेंडमध्ये जाण्याची जास्त शक्यता असते. तर इथून प्राईस वगैरे रिव्हर्स होऊन एक अप ट्रेंड वगैरे येण्याचे चान्सेस बेटर असतात. तर आपलं ओव्हर बॉट एरियामध्ये कसं असतं, तर ओव्हर बॉट एरियामध्ये बायर वगैरे स्ट्रॉंग होत असतात आणि ते वगैरे पुन्हा कमजोर होत असतात त्यांची ताकद वगैरे. म्हणजे बाईंगला वगैरे ते जरा जास्त वगैरे बाईंग झाल्यामुळे ते बाईंग वगैरे आता जास्त करू शकत नाहीत. त्यांच्याकडला जवळपास फंड वगैरे जो आहे तो संपुष्टात येत असतो. तिथून वगैरे सेलरची ताकद वगैरे वाढू शकते आणि जी प्राईज आहे ती आपल्याला खाली येताना आपल्याला दिसू शकते. तर म्हणजेच एक ओव्हरऑल म्हणलं ओव्हरबॉट एरियामध्ये प्राईज वगैरे ओव्हर जाऊन पुन्हा खाली येण्याची शक्यता जास्त असते आणि ओव्हरशोल्डमध्ये प्राईज खाली आलेली ती वरी जाण्याची शक्यता वगैरे जास्त असते. तर याचं आपण आता बॅक टेस्टिंग करून पाहूया. इथे पाहू शकता आपण श्रीराम फायनान्सचा 1 डेची टाईम फ्रेम वापरत आहोत आणि आपण खाली RSI इंडिकेटर लावलेला सुद्धा आहे. तर इथं पहा 70च्या वर वगैरे प्राईस ह्या ठिकाणी गेलेली दिसत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तर इथं पहा म्हणजे 720च्या दरम्यान वगैरे प्राईज वगैरे 70च्या वर गेलेली दिसत आहे. पुन्हा 30च्या खाली वगैरे जवळपास इथे आलेली दिसत आहे. म्हणजे जवळपास म्हणजे 560पर्यंत वगैरे आपण इथं प्रॉफिट वगैरे बुकिंग करू शकतो. तर तसंच आणखी काही बॅक टेस्टिंग आपण करूया. तर इथे पहा, इथे बी एक अप ट्रेंड येण्याचे चान्सेस आहेत. इथं ट्रेंड लाईन मी इंडिकेटरवर बी ट्रेंड लाईन केली आहे आणि प्राईजवर बी ट्रेंड लाईन केलेली आहे. तर इथं पहा चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्राईज वगैरे वर गेलेली दिसत आहे चांगल्या पद्धतीनं. जर इंडिकेटरच्या हिशोबानं आपण चालत असाल तर इथं चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं. म्हणजे ही जी प्राईज आहे ही प्राईज ह्याचा लो टोलनाचा वगैरे प्राईजनं प्रयत्न केलेला दिसत नाही. तर इथे पाहू शकता म्हणजे 70च्या खाली इथे एंट्री म्हणजे जवळपास 235 पकडा, 235ला वगैरे एंट्री म्हणजे याच्यातले पकडायचं म्हणलं 230ची लेवल आहे, 235 पकडा. आणि हा जो हाय लावला आहे इंडिकेटरनं जवळपास ह्या लेवलला लावला आहे. म्हणजे ह्या लेवलला वगैरे 290ला म्हणजे 235 ते म्हणजे जवळपास 55 ते 60 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला इथं मिळू शकतं. तर त्याच्यात पुढील आणखी काही बॅक टेस्टिंग वगैरे याच्यामध्ये करूया. तर इथं पहा, इथं प्राईज वगैरे 70च्या वर वगैरे गेलेली दिसत आहे आपल्या इंडिकेटरमध्ये. ह्या लेवलला आपली एंट्री होती म्हणजे 260 म्हणजे 250 पकडा तुम्ही. तर 250ला वगैरे एंट्री होऊन इथं 30च्या वगैरे खाली गेलेली प्राईस दिसते. म्हणजे ह्या लेवलला आपण एक्झिट करू शकतो. इथं आपल्याला चान्सेस वगैरे ॲक्युरेसी वगैरे इथं
चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम करणं आपल्याला श्रीराम फायनान्समध्ये दिसत आहे सध्या. त्याचा पुढे आणखी बॅक टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करूया आपण. तर इथं पहा आणखी, तर इथं म्हणजे एक गोल डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनण्याचा प्रयत्न होत आहे इथं डब्ल्यू पॅटर्न, आणि प्राईजमध्ये बी डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनण्याचा वगैरे प्रयत्न करत आहे प्राईज वगैरे. तर करेक्ट डब्ल्यू पॅटर्न वगैरे RSI इंडिकेटरमध्ये बनला आहे, पण प्राईजमध्ये वगैरे थोडं म्हणजे जो पहिला खोल आहे त्या पहिल्या खोलपेक्षा दुसरा खोल वगैरे जास्त दिसत आहे डब्ल्यूचा. इथं चांगल्या पद्धतीनं प्राइजेस खाली येण्याचे वगैरे आपल्याला चान्सेस वगैरे आहेत. आणि इथे बी म्हणजे डब्ल्यू पॅटर्न कुठे संपला आहे आपला, ह्या लेवलला संपला आहे म्हणलं तर ह्या बी ठिकाणी आपण एक चांगल्या पद्धतीने एंट्री घेतली तर 30च्या खाली कुठं प्राईज आली ह्या ठिकाणी, म्हणजे ह्या ठिकाणी प्राईज आली म्हणजे ह्या ठिकाणी. तर आपण इथे 220 रुपयाला म्हणजे 230 पकडा, सॉरी 230 रुपयाला आपण एक्झिट वगैरे करू शकतो. म्हणजे जवळपास इथे चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट वगैरे मिळत आहे. आणि पुन्हा इथून 30पासून वरी जाण्याचं प्राईज वगैरे दिसत आहे, पण 30पासून वरी गेली का प्राईज, पण कन्सॉलिडेशन केली इथं प्राईज वगैरे, पण इथं कन्सॉलिडेशन थोडं टाकून इथून अप प्राईज आहे असं दाखवण्याचा प्रयत्न इंडिकेटर वगैरे आपल्याला करताना आपल्याला दिसत आहे. आणि प्राईज जी आहे ती जी आपण इथे एंट्री घेतली होती, तर इथं आपल्याला स्टॉप लॉस जो आहे आपला, तर तो प्राईजनं येऊन आपल्याला हिट केलेला आपल्याला दिसत आहे. तर आणखी काही उदाहरणं वगैरे मागे घसरत का ते पाहूया आपण. तर पाहूया आणखी. तर इथं पाहू शकता, इथं RSI 30च्या खाली वगैरे येऊन गेला, या ठिकाणी आपली एंट्री झाली. म्हणजे जवळपास पकडा 215 रुपयाला 115 रुपयाला आपली एंट्री झाली. तर इथे RSI जो आहे तो RSI इथं ह्या लेवलला वगैरे वरी गेलेला आपल्याला दिसत आहे. म्हणजे ही लेवल म्हणजे जवळपास पाहू शकतो आपण चार्टवर वगैरे आपण पाहूया. तर ही आपण कुठेपर्यंत आपण ही प्राईज वगैरे राईड करू शकतो, ही एन्जॉय वगैरे प्रॉफिट करू शकतो. तर RSI तर आपल्याला सांगत आहे की ह्या लेवलला वगैरे एक्झिट करा, इथे एंट्री घेऊन म्हणजे 220 पकडा, आणि एक्झिट वगैरे 200 म्हणजे 220ला सांगत आहे जवळपास. तर 220 ते 220 जवळपास 100 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला इथं दिसत आहे. आणि पुन्हा RSI इथं वरी आणखी थोडंसं खाली जाऊन पुन्हा आणखी वरी वगैरे आपल्याला प्राईज वगैरे गेलेली दिसत आहे. पण ही जी डाऊन ट्रेंड आहे इथं चांगल्या प्रकारे डाऊन ट्रेंड वगैरे प्राईज वगैरे दाखवत नाही, पण RSI जो आहे तो चांगल्या पद्धतीनं एक म्हणजे डाऊन ट्रेंड वगैरे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न वगैरे करत आहे. तर आपण आता आणखी इथं एक चान्सेस वगैरे दिसत आहे. इथं आपण 70च्या वरी वगैरे प्राईस गेलेली आहे म्हणजे इंडिकेटरची. इथं आपण सेलिंगची शॉर्ट सेल करून इथंपर्यंत म्हणजे जवळपास 80-90 रुपयेपर्यंत आपण प्रॉफिट रायडिंग वगैरे करू शकतो. म्हणजे इथं जवळपास किती रुपयाचा आपल्याला फायदा होऊ शकतो, जवळपास पाहिलं तर 150 रुपये आपण इथं चांगल्या पद्धतीनं आपण छापू शकतो. आणि तसेच पुढील स्टॉकमध्ये आपण आता बॅक टेस्टिंग वगैरे करणार आहोत. तो म्हणजे कोणता पाहूया आपण, हॅवल्समध्ये आपण बॅक टेस्टिंग करूया. हॅवल्स इंडिया केलं आहे. तर 1 डेची टाईम फ्रेम वगैरे वापरत आहोत. तर अगोदर मी बॅक टेस्टिंग अगोदर केली होती ह्याची. ह्यांची जी बॅक टेस्टिंग आहे तर 1 डेची टाईम फ्रेमवर मी ट्रेन लाईन वरच्या दिशेने लावली, आणि तर म्हणजे अप ट्रेंड लाईन वगैरे लावली वरच्या मी इंडिकेटरवरही नजर लावण्याचा प्रयत्न केला, पण इंडिकेटरला रिस्पेक्ट करून वगैरे प्राईस चालत आहे. पण इंडिकेटर जो आहे तो तेवढं ट्रेन लाईनला वगैरे रिस्पेक्ट करताना आपल्याला दिसत नाही. त्याचं मागे पाहिजे आणखी कुठं प्राईस अशी झालेली आहे. एक सापला उदाहरण इथे तिच्या वरी प्राईज गेली आहे म्हणजे जवळपास 320 म्हणजे 300
आणि 1300 पकडा, आणि 1320 आहे, 1300 पकडा. 1300ला वर गेलेली दिसत आहे. प्राईस पुन्हा खाली आलेली आणि दिसत आहे. पुन्हा बॅक टेस्टिंग करून वरच जाताना आपल्याला प्राईज वगैरे दिसत आहे. खाली म्हणजे आपलं जी टार्गेट आहे ते प्राईजनं वगैरे हिट करण्याचा प्रयत्न केलेला नाही. थोडासा प्रयत्न केले की खाली येण्याचा प्रयत्न केले प्राइजेसने वगैरे. तर आणखी इंडिकेटर हो का, इथं बी पहा, इथं तीच्या खाली वगैरे प्राईज इथं आलेली आहे. पुन्हा अप ट्रेंड वगैरे आलेला आहे चांगल्या पद्धतीनं. आणि कन्सॉलिडेशन प्राईज वगैरे झालेली जास्त वेळ आपल्याला दिसत आहे. तशाच प्रकारे आपल्याला इंडिकेटर बी जवळपास कन्सॉलिडेशन दाखवत आहे. आणि शटरच्या वगैरे जवळपास ह्या लेवलला गेले, म्हणजे 1280च्या लेवलला वगैरे आपल्याला प्राईज वगैरे 70च्या वर गेलेली आपल्याला दिसत आहे. चांगल्या पद्धतीनं इथं बी आपण प्रॉफिट वगैरे कमवू शकतो. तर आणखी मागे बॅक टेस्टिंग वगैरे करूया. आणखी कुठे काही दिसतं का आपल्याला आणखी काही. पुढे पहा बघा, इथं 70च्या वर म्हणजे 30च्या खाली वगैरे प्राईज इथं आलेली आपल्याला दिसत आहे ह्या लेवलला. म्हणजे 30च्या खाली वगैरे आलेलं दिसत आहे. म्हणजे जवळपास पकडा की 1100 रुपयाला वगैरे प्राईज आलेली आपल्याला दिसत आहे. 1120 1120पर्यंत वगैरे आपण एंट्री घेऊ शकतो. तर इथून आणखी प्राईज जी आहे ती वरी जाण्याची शक्यता जास्त होती. म्हणजे आपल्याला इंडिकेटर वगैरे इथून वर जाण्याची इंडिकेट करतो. पण प्राईस कन्सल्टेशन करून पुन्हा आपल्याला खाली आलेली दिसत आहे. आणि खाली येऊन पुन्हा रिव्हर्स वगैरे झालेली दिसत आहे. पण हे इंडिकेटर आहे, हा इंडिकेटर चांगल्या पद्धतीनं आपल्याला खाली आलेला दिसत आहे. इंडिकेट करत आहे चांगल्या पद्धतीनं. पण हेच पुन्हा पुढे जाऊन ही जे प्राईज आहे त्याच्यावर खाली आणखी बॉटम मारला आहे प्राईजनं वगैरे. पण इंडिकेटरनं तेवढं खाली बॉटम मारलं आहे का, नाही मारलं. तर तसंच आणखी आपण बॅक टेस्टिंग याच्यामध्ये करणार आहोत. तर इथं आणखी एक उदाहरण कसं आहे. तर इथं शटरच्या वगैरे प्राईस गेली आहे. म्हणजे ह्या लेवलला जवळपास ह्या लेवलला पकडा की म्हणजे शटरच्या वगैरे गेलेली आपल्याला प्राईज आपल्याला इथं दिसत आहे ह्या लेवलला. तर इथून प्राईजेस पुन्हा जी आहे ती इंडिकेटर वगैरे खाली आलेली प्राईज वगैरे आपल्याला दाखवत आहे. पण प्राईज वगैरे खाली येण्याची आलेली दिसत आहे इंडिकेटरमध्ये. पण ॲक्च्युली चार्टमध्ये आपल्याला दिसत आहे का, ॲक्च्युली प्राईज जी आहे ती ह्याच्या वरीच राहिलेली दिसत आहे. ह्याच्या खाली आलेली आपल्याला प्राईज दिसत नाही. म्हणजे इथं चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथं धोका होत आहे. इथं म्हणजे RSI जो आहे आपल्याला धोका देण्याचा प्रयत्न वगैरे इथं आपल्याला करताना दिसत आहे. तर तर ही जी प्राईस आहे तर इथे चांगल्या पद्धतीने आपल्याला लॉस वगैरे होत आहे. आणखी आपण मागे काही बॅक टेस्टिंग आपण करणार आहोत. तर इथं पहा, इथे आपल्याला अप ट्रेंड वगैरे दिसत आहे. अप ट्रेंडची लाईन आपण ड्रॉ केलेलीच आहे. पण इथे जे इंडिकेटर आहे याच्यामध्ये एक अप ट्रेंडची लाईन वगैरे ड्रॉ केली आणि एक डाऊन ट्रेंडची. चार्टवर फक्त एक अप ट्रेंडची लाईन वगैरे बनत आहे. अप ट्रेंडची ट्रेंड लाईन बनत आहे. पण इंडिकेटरमध्ये अप आणि डाऊन ट्रेंडचे ह्या दोन्ही बी ट्रेंड लाईन वगैरे आपल्याला दिसत आहेत आपल्याला. तर ही जी हा जो इंडिकेटर आहे हा इंडिकेटरची ॲक्युरेसी तेवढी आहे का, बऱ्यापैकी आहे असं आपण म्हणू शकतो. पण तेवढीही ॲक्युरेसी वगैरे तेवढीही जास्त वगैरे 100% ॲक्युरेसी नाही. तर आपण आता ही इंडिकेटर वगैरे केलेलं आहे. तर तुम्हाला आणखी काही तुम्हाला काही ह्या RSIची काही ॲडव्हान्स सेटिंगसुद्धा मी तुम्हाला सांगतो की जर आपली जी प्राईस आहे ती प्राईस वगैरे वर जात आहे प्राईस आपली, आणि इंडिकेटर जर खाली जात असेल, इंडिकेटर आपल्याला म्हणजे डाऊन ट्रेंड वगैरे दाखवत आहे इंडिकेटर. तर इथे जी आहे इथं ही प्राईज वगैरे डाऊन होण्याचे संकेत वगैरे जास्त असतात. म्हणजे बेरीज डायव्हर्जन होण्याचे चान्सेस वगैरे इथं जास्त असतात. म्हणजे प्राईज जी आहे ती अप जात आहे का, ती खाली जाण्याचे चान्सेस ही तेवढेच जास्त वगैरे असतात. आणि पुन्हा उलटं हा जो गॅप आहे, म्हणजे हा गॅप वगैरे वाढत चालला तर प्राईस खाली येत असते. आणि जर हा गॅप उलट दिशेने वगैरे, तर एक मिनिट, हा जर गॅप वगैरे उलट दिशेने आपल्याला खाली येत असताना आपल्याला दिसत आहे,
तर पकडा की हे गॅप असा आहे आणि आपला गॅप जो आहे तो उलट म्हणजे प्राईस खाली येत आहे आणि इंडिकेटर वगैरे उरी जात आहे. म्हणजे ही जी प्राईस आहे म्हणजे इंडिकेटर वगैरे जास्त वरी जाण्याचे आपल्याला चान्सेस वगैरे दाखवत आहे आणि प्राईस जी आहे ती खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा जो प्राईज आहे तर इथून आपल्याला एक बुलिश डायव्हर्जन येण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे प्राईज जी आहे आपली ती अप जाण्याची चान्सेस जास्त असतात. प्राईस खाली येत आहे पण इंडिकेटर जो आहे आपला तो वर जाण्याचा प्रयत्न वगैरे करत आहे. म्हणजे ते पहिल्या केसमध्ये कशाला महत्त्व होतं तर पहिल्या केसमध्ये आपल्याला इंडिकेटरलाच जास्त वगैरे महत्त्व होतं आणि दुसऱ्या केसमध्येही आपल्याला इंडिकेटरला जास्त महत्त्व आहे. जो इंडिकेटर आपल्याला जास्त सांगत आहे की जी ॲक्युरेसी वगैरे आपल्याला चांगली दिसत आहे म्हणून आपण ही काही कन्क्लुजन त्याच्यावरून काढण्याचा आपण प्रयत्न केला आहे. प्राईस जर वरी जात आहे आणि इंडिकेटर खाली जात असेल तर प्राईस ही खाली जाण्याचे संकेत जास्त असतात. जर प्राईस डाऊन होत आहे आणि RSI वरी जात असेल तर इथं बुलिश डायव्हर्जन होण्याचे जास्त संकेत आहेत प्राईजमध्ये. तर अशा प्रकारे आपण एंट्री घेऊ शकतो. तर शेवटी आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब बी करा ही विनंती.